फॅनबेस फार मोठी आहे या परिसरामध्ये आणि हळूहळू जरूर आवाज पालघरपर्यंत तर नक्कीच गेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वसई ते भाईंदरपर्यंत सुद्धा पोहोचेल यात काय शंका नाही आहे. पुढील सामना दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहू शकतायत तनिष फायटर चहाडे आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी राजा. दोन बॅटर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेत. आदरणीय सन्माननीय राकेशजी पवार साहेब आणि आतिशजी पवार साहेब आणि त्याचबरोबर अमितजी पवार साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मासवण गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व त्यांच्या शुभ हस्ते जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे त्या ठिकाणी दिला जाईल आणि त्याचबरोबर फायफर कंप्लीट केलाय तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहित भोईर. त्याला इथे सन्मानित केलं जाईल. मॅच ऑन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल त्या ठिकाणी जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. कलात्मक फटका त्या ठिकाणी होता. गॅप शोधला या ठिकाणी ड्रिल केला आणि सरळ बॉल पाठवून दिले लॉंग लेगच्या बाहेर चौकार. सुरुवात चांगली झाली. फलंदाज आपण पाहू शकतायत जयेंद्रच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक राऊंड द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्रोटेक्शन लावलं होतं. रनआउटची संधी आणि यस विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळेल. कॉलिंगचा अभाव त्या ठिकाणी होता. कॉलिंग चुकीचं झालं आणि त्याचे परिणाम इथे भोगावे लागत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. यादीच्या बॉलवरती चौकार आला होता आणि तोच या ठिकाणी खतरनाक बॅटर तंबूच्या आसराला परतला जातोय. साहिल जाधव आपल्याला पाहायला मिळतील आता स्कोरच्या भूमिकेमध्ये जॉईन होत आहेत. ते सुद्धा एक चांगले स्कोरर आहेत या परिसरामधील. दोन चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला आहे. नवीन फलंदाज गणेशला आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय थर्ड पोझिशनवरती. दुसऱ्या बाजूला बॅटर कैलाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या बॅटरच्या बॅटमधून चौकार होता तो बॅटर आता तंबूच्या आसराला परतला गेला. तनिष फायटर चहाडे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करते शेतकरी राजा. या दोन टीममधील ही मोठी बॅटल सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना शेतकरी राजा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आहे. वेग चांगला होता या बॉलवरती आणि त्याचबरोबर नियंत्रणसुद्धा चांगलं पाहायला मिळालं. गुडलेन स्पॉटवरती चेंडू पिच केला आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज दाखल होईल गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेट. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल का तर नाही. ओव्हर स्टेपिंग त्या ठिकाणी केली गेली आणि इथे दुष्परिणाम होताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. परिणाम चांगला झालेला नाही या बॉलवरती. इथे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नव्हतं परंतु पायांची जी स्ट्राईट होती ती मोठी केली आणि तिथे त्याचे परिणाम सोसावे लागत आहेत. पुढचा बॉल फ्रीडचा असेल. आता या फ्रीडच्या बॉलवरती स्ट्रायकिंगवरती बॅटर आपण पाहतोय गणेश आहे. मोठ्या फटक्यांची अपेक्षा भरपूर आहे गणेशकडून आणि तो मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकरचा वापर या ठिकाणी झाला होता. एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या बॉलवरती चौकार. फ्रीडच्या बॉलवरती चांगला जावा येताना पाहायला मिळाला. मोठा फटका जो हवा होता तो या ठिकाणी आला आहे. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत दोन चौकार येताना पाहायला मिळालेत. गोलंदाजाला थोडंसं प्रेशराईज करण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानामध्ये. ऋतिक एक प्रमुख गोलंदाज आहे प्रमुख अस्त्र आहे या संघाचं आणि ते सध्या या ठिकाणी आपण पाहतोय तो गोलंदाज सध्या फ्लॉप ठरतोय. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस या ठिकाणी केले गेलेत. डीपमध्ये मिड विकेट आणि त्यानंतर लॉंग ऑफ फिल्डर लावला गेला. बॅटची मोठी कडा त्या ठिकाणी घेतली होती. फाईन टेकला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. एकच या बॉलवरती मिळेल.
टीमची टोटल डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 10 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामधील एक क्लोज फाईट या दोन टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तनिष फायटर चहाडे आपल्या घरच्या मैदानावरती एक वेगळं नाविन्य दाखवण्याचा प्रयत्न ते मैदानामध्ये करणार आहेत. आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी राजा फाईट करते. त्यांना चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती 10 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. धावचीच्या रूपामध्ये एक विकेट आतापर्यंत गमावला गेला आहे. टीम शेतकरी राजा प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता टॉस जिंकला तो म्हणजेच तनिष फायटर चहाडे टीमने. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत बॉलिंग करत असताना तो इम्पॅक्ट मैदानामध्ये जाणवला आहे. बॉलिंग करण्याचा निर्णय का घेतला त्याचे उत्तर आणखीन मिळाले आहेत. अजूनसुद्धा 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. आता येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये काय गेम प्लॅन असेल. सध्या तरी एका बाजूला आपण पाहतोय मैदानामध्ये कैलाश आणि त्याचबरोबर गणेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. या जोडीवरती भरपूर काही अवलंबून असणार आहे. शेतकरी राजा टीमचं अस्तित्व या जोडीवरती अवलंबून असणार आहे. एक महत्त्वाचा फलंदाज जयेंद्र डगआउटला परतला गेला. एक बेजबाबदारी त्या ठिकाणी पाहायला मिळाली धावचीच्या रूपामध्ये. आता गोलंदाजी मार्कवरती जयदीप जाधवला या ठिकाणी आणलं गेलं. पहिलाच बॉल वेगवान होता. शॉर्ट मिड विकेटला त्या ठिकाणी स्टॉप दिला गेला. एक धाव परिपूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही आहे. एकेरी संतुष्ट झालेत. विशाल त्या ठिकाणी होता शॉर्ट मिड विकेटला आणि त्याने चांगला स्टॉप या ठिकाणी दिला चेंडूला. पहिलाच बॉल फुलटॉस स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जयदीपचा वेग चांगला होता. याच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागणार आहे कारण कधीकधी फुलटॉस चेंडूसुद्धा गोलंदाजांच्या दिशेने चांगले ठरतात. चांगला बॉल परफेक्ट डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. ब्लॉकरमध्ये चेंडूला पिच केलं होतं. यॉर्कर त्या ठिकाणी होता. आजच्या दिवसामध्ये भरपूर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज जयदीपने यॉर्कर डिलिव्हर्ड केला होता. पहिले दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले गेलेत. पहिला बॉल फुलटॉस होता तिथे मोठे फटके येण्याची दाट शक्यता होती परंतु तसं घडलं नाही कारण ज्या पद्धतीनं वेग होता बॅट्सविंग तितकंसं प्रॉपरली नव्हता आणि त्यानंतर यॉर्कर डिलिव्हर्ड केला गेला. 2 बॉलचं केलं आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज जयदीपच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे आणि पहिले 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती आहेत. ते लिव्ह केलं होतं. अवंतर चेंडूचा इशारा बितांडेल सरांच्या मदतीतून येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 1ने वाढवेल. धावसंख्या फलकावरती 12 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक सामना या ठिकाणी हाय व्होल्टेज राहिला आहे. या मॅचमध्ये काय दृश्य असेल. रिझल्ट फार इम्पॉर्टंट असणार आहे. इथे फटका फसला आहे. शतशक पोचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. डीप एक्स्ट्रा कव्हरवरून फिल्डर त्या ठिकाणी आले. तत्पूर्वी फील्ड करेपर्यंत एकच धाव या बॉलवरती मिळेल. 13 धावा फलकावरती लागल्या. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आपण पाहिले होते. या ओव्हरमध्ये त्या चौकारांची कमी कुठेतरी भासते. दोन्ही फलंदाज आपण पाहतो. एका बाजूला कैलाश त्याच्या बॅटमधून एक चौकार आला आहे. गणेशचा जर विचार केला तो संघर्ष मैदानामध्ये करतोय. सध्या तरी आपण पाहू शकतायत सूत्र हातामध्ये घ्यावी लागणार आहेत या सामन्याची. बॅटिंग करत असताना एक फायटिंग टोटल स्कोरकार्डवरती उभं करावं लागणार आहे ज्या टोटलवरती फाईट करू शकते शेतकरी राजा हा संघ. फ्लेक्सचा प्रयत्न झाला होता. ऑटोमॅन चांगले चालले होते परंतु बॅट अँड बॉलमध्ये जे प्रॉपरली कनेक्शन हवं होतं तो कॉन्फिडन्स दिसला नाही या फटक्यामध्ये. इट्स अ डॉट बॉल. 4 चेंडूंचं केलं ठिकाणी झालं. चांगली गोलंदाजी जयदीपची आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याकडे जी प्रतिभा आहे त्याचा पुरेपूर फायदा मैदानामध्ये घेत असताना चांगली लाईन अँड लेंथ सध्या मेंटेन केली गेली मागील 4 बॉलमध्ये. इथे सुद्धा चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. आपल्या फॉलो थ्रूमध्ये स्टॉप देण्याचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी केला. कमीत कमी धाव वाचवण्याचा प्रयत्न करतायत कारण एक एक धावेचं महत्त्व या ठिकाणी गोलंदाजांना माहिती आहे. सध्या तरी मागील 5 बॉलमध्ये जी काही गोलंदाजी झाले जी काही मेहनत या ठिकाणी घेतली गेली जयदीपने त्याचं यश मागच्या 5 बॉलमध्ये त्याला मिळालं आहे. चांगला अभ्यास करून आला आहे या फलंदाजांचा. इथे सुद्धा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल जाईल शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक धाव तिथे मिळेल आणि किरणने धावसंख्या फलकावरती 14. 2 ओव्हरचं खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 ओव्हरनंतर टीमची टोटल बरोबर 7च्या सरासरीने 14वरती थांबले. पहिल्या षटकामध्ये 6 धावा
अक्षमस्वी 10 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर जी सरासरी होती ती पूर्णपणे घसरली गेली आहे. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात आणि तब्बल 3 डॉट बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. डॉट बॉल सातत्याने गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवताना आपण पाहिला आहे आणि ज्या पद्धतीने डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले ते एक आत्मविश्वास देत होते गोलंदाज जयदीपला आणि जयदीपचा स्पेल त्या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. विकेटचं कॉलम खाली राहिला आहे, परंतु इकॉनॉमिकल स्पेल जयदीपचा आपल्याला पाहायला मिळाला. आमच्या मुख्य मंचावरती आदरणीय सन्माननीय अमितजी पवार सर आणि त्याचबरोबर आतिशजी पवार सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद ते घेत आहेत अतिथी कक्षामधून. आता पुन्हा एकदा ऋतिकला या ठिकाणी अटॅकमध्ये आणला गेला आहे. ओव्हर नंबर 3मध्ये ऋतिकच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीनं मागच्या ओव्हरमध्ये खेळ राहिला आहे तो खेळ पुन्हा एकदा ऋतिककडून अपेक्षित असणार आहे. पहिल्या षटकामध्ये त्याच्या विरोधामध्ये 2 चौकार आले होते. त्या 2 चौकारांचा इथे तोडीसोड उत्तर द्यावं लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. कैलाशला आपण पाहतोय स्ट्राईकला. एक महत्त्वाचा फलंदाज या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्लिम मिड ऑफला बॉल ट्रॅव्हल करेल, 1 धाव मिळेल. आत्मविश्वास पूर्णपणे खचला गेला आहे. थोडेसे खांदे झुकताना पाहायला मिळत आहेत फलंदाजांची, परंतु इथून स्वतःला बॅक करावा लागणार आहे. स्वतःमध्ये जी ॲबिलिटी आहे तिथे जाणावी लागणार आहे. या मॅचमध्ये काय करायला हवं ते करावं लागणार आहे, कारण बॅटिंग करत असताना इथून कमीत कमी 50+ जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. सुरुवात चांगली मिळाली होती दुपारच्या सत्रामध्ये. राकेशजी दुमाळा साहेब मुख्यमंचाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. लवकरच MPL आपल्या भेटीला येईल. बॉल जाईल ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला, 1 धाव मिळते त्या ठिकाणी. सध्या तरी फक्त आणि फक्त सिंगलवरती डिपेंड राहिला आहे शेतकरी राजा हा संघ. दुसऱ्या षटकापासून सिंगलवरती जास्त भर दिलं गेलं आहे, परंतु सिंगलच्या माध्यमातून सुद्धा ज्या धावा यायला हव्या होत्या त्या धावा आलेल्या नाही आहेत. डॉटबॉलचं प्रमाण भरपूर आहे. इथे सुद्धा शॉर्टबॉलचा वापर झाला होता. नाराजी व्यक्त करताना दिसले फलंदाज. कैलाश त्या ठिकाणी आपण पाहतोय जो स्ट्रायकिंगवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने तो संघर्ष मैदानामध्ये करतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला गणेश तो नॉन स्ट्राईकवरती आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. तिसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. आता कॉन्फिडन्स गोलंदाज ऋतिकचा सुद्धा दिसून आला. या बॉलवरती फटका जरूर खेळला जातोय. बॉल जाईल कव्हरला, तिथे पाठलाग सुरू आहे. 2 धावांचा प्रयत्न मैदानामध्ये केला गेला आहे आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरा षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये पूर्णपणे शांत खेळ सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. शेतकरी राजा या टीमचा प्रथम बॅटिंग करत असताना 6 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतोय आणि 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये एक फायटिंग टोटल इथे उभं करावं लागणार आहे शेतकरी राजा या टीमला. स्विच हिट केला गेला आहे. फटका तर नक्कीच चांगला आहे आणि सरळ बॉल चालला आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि इथे सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. स्विच केलं गेलं होतं. चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. फॉलो केलं आणि त्यानंतर बॅटची ग्रीप चेंज केली. लाईन अँड लेंथला बरोबर रीड केलं होतं. चौकार आला आहे. भरपूर वेळेनंतर हा चौकार येताना पाहायला मिळाला फलंदाज कैलाशच्या बॅटमधून. अजूनही या ओव्हरमधील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता इथून ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागणार आहे या दोन्ही फलंदाजांना. इथून मोठे फटके खेळावे लागणार आहेत आणि भरपूर वेळ खेळपट्टीवरती वाया घालवला आहे. इथे सुंदर फटका गॅपमध्ये पाठवला गेला आहे. सरळ बॉलला पाठवून दिलं आहे. कवर पॉईंटला ठोकला आहे चौकार. फलंदाज कैलाशच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आणि या 2 चौकारांनी पुन्हा एकदा तो मोमेंटम या ठिकाणी मिळवत असताना 3 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 3 ओव्हरमध्ये धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 26-26. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये अजूनसुद्धा काही धावा टार्गेट कराव्या लागणार आहेत. डे 1मध्ये आपण पाहिलं धावसंख्या फलकावरती 26 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं धनवा ब्रदर्स टेबल टॉप त्यांनी केलं. 2 सामने खेळले, त्यामध्ये 2 विजय त्यांनी प्राप्त केले. त्यानंतर तनिष फायटर कालच्या दिवसामध्ये 1 सामना खेळला. आदिवासी बदल कोकणेर आणि तनिष फायटर
या दोन टीममध्ये जो सामना बाकी राहिला होता. जीवदानी स्पोर्ट्स दुपटण आणि त्याचबरोबर शेतकरी राजा या स्पर्धेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स सध्या तरी खडतर राहिला आहे त्यांचा प्रवास मागील दोन सामन्यांमध्ये. परंतु या मॅचमध्ये शेतकरी राजा या टीमला बॅक करावा लागणार आहे, मोटिवेट स्वतःलाच करावं लागणार आहे. त्यांच्यामध्ये जी ॲबिलिटी आहे, जे टीमवर्क व्हायला हवं आहे, ते इथून तो आत्मविश्वास मिळवावा लागणार आहे. प्रथमेशला इथे आणलं गेले गोलंदाजी मार्कवरती, चौथ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. चौथा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चौथ्या षटकामध्ये. तनिष फायटर चहाडी टीम सध्या तरी इथे लीड करते आहे, परंतु मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवरती जे चौकार आल्यात तिथून कैलाशचा आत्मविश्वास वाढला असेल. तो सध्या नॉन स्ट्रायकिंगवरती आहे, परंतु प्रयत्न करेल स्ट्रायकिंगवरती येण्याचा आणि स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर एअर स्ट्राईक त्याला करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीने आपण पाहतोय गणेशला, तो चांगली साथ सध्या मैदानामध्ये देतोय. चौथ्या षटकाचा पहिला बॉल, पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय लॉंग ऑफमध्ये, डीपमध्ये फिल्डर आहे आणि सोपा झेल त्या ठिकाणी सोडला आहे. कॅचेस खूप इम्पॉर्टंट आहेत विथ द फील्डमध्ये, चुका इथून इम्प्रूव्हमेंट करावे लागणार आहेत. कारण गोलंदाजी ज्या पद्धतीनं मैदानामध्ये होते, फलंदाजांना पूर्णपणे द्रुत मनस्थितीमध्ये आणल्या गेल्या, परंतु इथे फिल्डिंगची साथ मिळणं गरजेचं आहे. प्रयत्न त्यांची खूप मायने राखणार आहेत. पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप झाला. 27 फलकावरती 27 स्कोर कार्डवरती लागला गेला. थोडंसं नाराज दिसतोय गोलंदाज प्रथमेश, कारण पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे क्षेत्ररक्षकाला. काय जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यॉर्कर भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वेगसुद्धा प्रचंड आहे, टॅलेंट आहे या गोलंदाजाकडे आणि पहिल्या 2 बॉलमध्ये ते टॅलेंट डिफाईन होताना आपण पाहिलं आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली गेली मैदानामध्ये, गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून चांगली आर्म ॲक्शन त्याची आपण पाहतोय. लॉंग रनअपने तो या ठिकाणी गोलंदाजीमध्ये येत असतो. ऑफसाईडला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफचा फिल्डर पुन्हा एकदा आला आहे. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि काय एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. पूर्णपणे स्वतःला झोकून दिला होता. डेडिकेशन काय असते त्याचं एक फॉर एक्झाम्पल मैदानामध्ये आपण पाहिलं. फलंदाज गणेशच्या माध्यमातून क्रिकेटसाठी सर्व काही या ठिकाणी जोपासत असताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचं केलं ठिकाणी झालं आहे मैदानामध्ये. 29 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. इथे सुद्धा संधी निर्माण झाली होती, परंतु लॉंग ऑफचा जो फिल्डर होता तो भरपूर दूर होता. सध्या तरी चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्डअप करत असताना एका बाजूला कैलाश आणि गणेशची जोडी आपण पाहतोय. कैलाशच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत आपण पाहिले आहेत आणि तोच बॅटर स्ट्रायकिंगवरती आहे. त्याच्या बॅटमधून चांगला धावा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकदा 2 धावा येत आहेत. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये जे काही इम्प्रूव्हमेंट केली गेली आहे दोन्ही फलंदाजांनी अप्रतिम. इथे दोन्ही फलंदाजांना माहिती आहे मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण झालं या गोलंदाजांच्या विरोधामध्ये. तिथे सिंगल डबल एक दुसरा ऑप्शन त्यांच्यासमोर आहे आणि त्या ऑप्शनला इथून प्राधान्य देत आहेत दोन्ही फलंदाज. नवसिंगा फलकावरती 31 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संपूर्ण मागील 4 षटकांचा खेळ जर आपण पाहिलं, 4 चौकार आपण पाहिल्या त्या इनिंगमध्ये. गणेश एका बाजूला आपण पाहतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ते गोलंदाजाने रीड केलं होतं, फ्रॉम फूटला येतोय आणि त्याच्या विरोधामध्ये एक चांगलं अस्त्र त्या ठिकाणी बाहेर काढलं. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. पुढील सामना आपण पाहणार आहोत 2 टीममध्ये. तिथे सुद्धा फाईट चांगली रंगेल. सध्या तरी जो मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय, एका बाजूला शेतकरी राजा आणि दुसऱ्या बाजूला तनिष फायटर चहाड या 2 टीममध्ये. आणि यानंतर शेतकरी संघ आणि दुसऱ्या बाजूला धानवा ब्रदर्स. तिथे सुद्धा फाईट मोठी असणार आहे, बॅटल खूप मोठी असेल तिथे. ऑफसाईडला इथे चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल जाईल कव्हरमध्ये. 2 धाव्यांचा कॉल आहे. थ्रो चांगला झालेला नाही आहे, त्यामुळे 2 धावा सहजरित्या त्या ठिकाणी पूर्ण होतील. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 4 ओव्हरमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता प्रथम बॅटिंग करत असताना शेतकरी राजा टीमने धाव बनवल्यात. एकंदरीत 33 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 4 ओव्हरचा खेळ संपला. अजून इथून 2 ओव्हरचा खेळ येणं बाकी आहे. आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये डेथ ओव्हर्समध्ये इथे मोठे फटके या ठिकाणी सातत्याने घ्यावे लागणार आहेत.
स्विंग्स ब्रेक मैदानामध्ये होते. पुढील 2 षटकांची चर्चा इथे जरूर होणार आहे. कोणत्या गोलंदाजाला येणाऱ्या 2 षटकांमध्ये पुढे करावं. त्याचबरोबर बॅटर हीच चर्चा करत असेल जे काही मागच्या 4 ओव्हरमध्ये घडलं आहे, भूतकाळामध्ये जे काही घडलं आहे ते इथून विसरून चांगला खेळ येणाऱ्या भविष्यासाठी खेळावा लागणार आहे. कारण येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये इथून चांगला धावा बनवणं फार गरजेचं असणार आहे. कारण आज संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिले धावा चेस झाल्यात या मैदानावरती आणि सध्या तरी 4 ओव्हरचा खेळ बघलता ज्या रन्स असायला हवा स्कोरकार्डवरती त्या रन्स नाही आहेत. त्यामुळे येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये चांगला धावा टार्गेट कराव्या लागणार आहेत. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये 58 धावासुद्धा चेस होताना आपण पाहिल्या होत्या. मागच्या मॅचमध्ये सुद्धा 46 चेस झाल्या. तिथे टोटल छोटी होती त्यामुळे इथून मोठी टोटल बनवावी लागणार आहे शेतकरी राजा या टीमला. नंतर शेतकरी संघ आणि दुसऱ्या बाजूला धानवा ब्रदर्स दोन्ही टीम आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दुपारच्या सत्रामधील अजून एक चांगला सामना आपल्या भेटीला येईल. सध्या तरी जो सामना मैदानामध्ये सुरू आहे प्रेक्षक राजे पूर्णपणे शांत आहेत. कारण कुठल्याही प्रकारचा चौकार षटका आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. हार्टबीट्स पूर्णपणे ते आपण पाहू शकतायत स्लो झाल्यात. जयदीपला पुन्हा एकदा इथे आणला गेला गोलंदाजी मार्क होती. मागचा स्पेल जयदीपचा फार इम्पॉर्टंट होता आणि जिथे परफॉर्मन्स अप्रतिम राहिला होता जयदीपचा. त्यामुळे या ओव्हरमध्ये सुद्धा तीच अपेक्षा असणार आहे. सध्या तरी गोलंदाजी करणे टीम प्रयत्न हाच करते पार्टनरशिपला ब्रेकडाऊन कसं करावं. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. कारण गोलंदाजी करणे टीमला माहिती आहे येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जर या जोडीला तोडलं नाही तर एक चांगली धावसंख्या उभारताना आपल्याला पाहायला मिळते. हे दोन्ही फलंदाज एका बाजूला कैलाश सध्या तरी संघर्ष करतोय परंतु डगआउटमधून प्रयत्न हाच असणार आहे की आपल्या खेळाडूला बॅक करावं. दुसऱ्या बाजूला फलंदाज गणेशला पण पाहतोय. त्याने फक्त आतापर्यंत सिंगलला प्राधान्य देण्यात आलं आहे. त्याच्या माध्यमातून कॉन्फिडन्स थोडासा कमी पाहायला मिळाला आहे गणेशचा. कंट्रोलमध्ये नव्हते. हा स्ट्रोक केला असताना पोझिशनमध्ये आले जरूर परंतु त्यानंतर कंट्रोलमध्ये नव्हते. एक धाव आले या बॉलवरती. शेवटच्या 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये इथे 20 धाव बनवण्याचा प्रयत्न तरी करावा लागणार आहे टीम शेतकरी राजा या संघाला. बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये जयदीपचा जो स्पेल होता तिथे पूर्णपणे इथून त्यांचा आत्मविश्वास तोडताना पाहायला मिळाला. जयदीप इकॉनॉमिकल स्पेल तिथून उभारणं थोडंसं कठीण झालं आहे. इथे फटका फसला आहे. क्षेत्ररक्षकांना इथे साथ द्यावी लागणार आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उचले होते परंतु कॅच कंप्लीट झाली नाही आहे. 2 धावा मिळत आहेत. इथे पुन्हा एकदा कैलाशला जीवनदान मिळालं आहे परंतु सध्या तरी कैलाशकडून जो खेळ हवा आहे तो झालेला नाही आहे. या टीमचा एक प्रमुख फलंदाज आहे आणि या प्रमुख फलंदाजाला खेळ करणं गरजेचं आहे या मॅचमध्ये. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. पुणे एकदा गोलंदाजी मार्कवरती जयदीप. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन चांगलं झालेलं नाही आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाले. प्रत्येक गोलंदाजाने आपलं डेडिकेशन या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट केलं गेलं आहे. आपल्याकडे जी गुणवत्ता जी क्वालिटी मैदानामध्ये दाखवायला हवी आहे ती क्वालिटी दाखवलं आहे या स्क्वॉडने. टीमवर्क जबरदस्त आहे. फिल्डिंग करत असताना तनिष फायटर चहाटी टीम आपण पाहतोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. क्रॉस बॅटचा वापर या ठिकाणी झाला होता. इथे सुद्धा फटका या ठिकाणी फसताना पाहायला मिळाला. 1 धाव मिळेल इथे. यष्टांच्या मागे विकेट किपर थोड्याशा चुका मैदानामध्ये करतोय. तर धावासुद्धा वाचवणं गरजेचं असणार आहे. कदाचित शेतकरी राजा बॉलिंग करत असताना जर पुढे आला तर या धावासुद्धा कठीण होताना पाहायला मिळतील 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये. कारण अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉलमध्ये जर कैलाश चांगली बॅटिंग करत राहिला तर एक चांगली धावसंख्या उभारताना पाहायला मिळेल. ठोकला मिड विकेटला चौकार. हार्ड लेंथला इथून पिक केलं होतं. चांगला पुल शॉट पाहायला मिळाला फलंदाज कैलाशच्या बॅटमधून. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम सध्या कॅमेरामॅन आपण पाहतोय कपिलजी पाटील. स्टँडर्ड त्यांचा जो आहे ना जबरदस्त कॅमेरा वर्कमध्ये कपिल पाटीलला आपण पाहतोय. अजूनही या ओव्हरमधील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे.
5 बॉलचा केल्या ठिकाणी झालाय चौकार गणेशच्या बॅटमधून आला. एक चांगली इनिंग तो मैदानामध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला त्याला साथ चांगली मिळत नाहीये. इथे सुद्धा गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आउटफील्ड फास्ट आहे. कव्हर पॉईंटला येत असताना पाहायला मिळतोय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. याआधी सुद्धा हीच सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळाली होती. गणेशचे शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार या ओव्हरमध्ये त्यांना पाहायला मिळाले. शेवटच्या 2 बॉलवरती एक वेगळ्या मोडमध्ये असतो गणेश. कैलाश आपल्याला पाहायला मिळतो धावसंख्या फलकावरती 46 46 फलकावरती लागला गेला. 5 ओव्हरचा खेळ संपला आहे. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर येणाऱ्या डेथ ओव्हर्समध्ये डेथला पिक करावा लागणार आहे. तर प्राईम फॉर्ममध्ये इथून यावं लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. कैलाश तर मैदानाच्या आतमध्ये आला. चौकारांचा वर्षाव त्याने जरूर केला. 46 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता एक लांब श्वास घेता आला आहे डगआउटमध्ये. शेतकरी राजा टीमच्या प्लेयर्स डगआउटमध्ये आपण पाहतोय. कारण रन्स येत नव्हत्या परंतु त्यानंतर कैलाश इथे तारणारा बनला आहे आपल्या टीमसाठी. संकटमोचक बनला आहे आपल्या टीमसाठी आणि एक मोठी इनिंग तो मैदानामध्ये खेळतोय. स्लॉग ओव्हरमध्ये साहिलला आणलं गेलं ओव्हर नंबर 6मध्ये. डेथ ओव्हर्समध्ये एक मोठी जबाबदारी साहिलवरती असणार आहे. समोर एक सेट पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय परंतु तो सुद्धा आउटफॉर्म आहे. परंतु या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडूला या ठिकाणी भिरकावून दिले गेले. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे शांत जरी असला तरी संत नाही आहे हे दर्शवून दिलंय गणेशने आणि ठोकलाय षटकार. आता अटॅकिंग मोडमध्ये दोन्ही फलंदाज येताना पाहायला मिळत आहे. इनिंगचा पहिला षटकार आलाय गणेशच्या बॅटमधून. भरपूर वेळ शांत राहिला. ट्रोल केलं जात होतं दोन्ही फलंदाजांना. हेटर्सला चांगलं उत्तर त्याने आतापर्यंत दिलं आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आला आहे आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाजांचा जो माइंडसेट आहे तो इथे प्रेशरमध्ये आणण्याचं काम करतोय सध्या गणेश. त्याच्या बॅटमधून षटकार आला आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये धानवा ब्रदर्स आणि शेतकरी दोन्ही टीम आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची. दुपारच्या सत्रामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या जो सामना मैदानामध्ये सुरू आहे पहिल्या 4 ओव्हरमध्ये खेळ चांगला झाला नव्हता परंतु त्यानंतर कमबॅक झालं आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय कैलाश अँड कंपनीचं. इथे धावचीच्या रूपामध्ये विकेट जाताना पाहायला मिळेल परंतु एक मोठी पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झाली होती. त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. जवळजवळ आपण पाहू शकतायत 42 धावांची एक मोठी पार्टनरशिप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली या दोन्ही फलंदाजांची. मध्यंतरी चांगला खेळ होत नव्हता परंतु त्यानंतर 5व्या ओव्हरमध्ये कैलासच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि या ओव्हरच्या सुरुवातीस गणेशच्या बॅटमधून षटकार आला. नवीन फलंदाज रोशन गोवारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 4थ्या क्रमांकावरती. अजूनही या ओव्हरमधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये आपण पाहू शकतायत अपेक्षा भरपूर आहेत कैलाशकडून जो सध्या स्ट्रायकिंगवरती आहे. आता 8 स्ट्राईक करावी लागणार येणाऱ्या 4 बॉलवरती. गोलंदाज साहिल लोंबड बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला आहे. संघाकडून अपेक्षा भरपूर आहेत साहिलसाठी. त्या अपेक्षा इथून पूर्ण कराव्या लागणार आहेत. इथे पुल शॉट पाहायला मिळतो. फटका फसला सॉफ्टली मिसर होऊ शकतो आणि तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहिलं प्रथमेशला कुठलीही चुकी त्याने केलेली नाही आहे. डीप मिडविकेटला एक चांगला कॅच कंप्लीट केला आहे आणि फलंदाज कैलाशची एक बहारदार इनिंग एक ग्रेट नॉक त्या ठिकाणी समाप्त झाला. नवीन फलंदाज गणेश जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 52 रन्स स्कोर करता आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पुढील 2 चेंडूंवरती चांगला कमबॅक साहिलचा होताना पाहायला मिळाला आहे. बॅटिंग युनिटचा जर विचार केला तर या धावा डिझर्व करत नाही आहे परंतु आज ते घडलं आहे कारण कैलाश आणि गणेश याची पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट होती. 42 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. 52 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल या ओव्हरमधील पहिलाच बॉल गणेशसाठी फुल टॉस होता.
स्ट्रीट हिट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 21व्या बॉलवरती मिळेल. आता शेवटचे 2 बॉल 53 धावा फलकावरती लागल्यात. मागच्या मॅचमध्ये 46 चेस झाल्या होत्या आणि सकाळच्या सत्रामध्ये जो पहिला सामना आपण पाहिला तिथे सुद्धा 58 चेस झाल्या होत्या. आजच्या दिवसामधील जे हायस्ट टोटल 72 72 धावांचं संपूर्ण या स्पर्धेमध्ये त्या धावा डिफेंड झाल्या 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये. सेकंड मॅचमध्ये म्हणजे आजच्या दिवसाचं जे शेड्यूल आपण पाहिलं तिथे ती हायस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळाली. फर्स्ट मॅचमध्ये शॉर्ट बॉलचा वापर, शॉर्ट बॉलवरती पुल केला जातोय. टायमिंग प्रॉपर आहे आणि सरळ बॉलला फेकून दिलाय मिडविकेट सीमारेषा पलीकडे. षटकार. $59 रन्स स्कोर कार्डचे लागले गेलेत. स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिट्स आल्यात. अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हरमध्ये 2 स्लॉग हिट आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. इथे सुद्धा प्रयत्न चांगला होता. फलंदाजाचा बॉल जाईल ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज गणेश आल्यात परंतु इथे विकेट बहाल करावी लागणार आहे. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. 61 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 61 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आणि 62 धावांचं टार्गेट एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती उभी केले गेले. 6 ओव्हरमध्ये एक मजबूत स्थितीमध्ये ते बॉलिंग अटॅक जाणवला होता पहिल्या काही षटकांमध्ये परंतु त्यानंतर थोडंसं लेझी खेळ आपल्याला पाहायला मिळाला. त्याचा पुरेपूर फायदा कैलाश आणि गणेश या 2 फलंदाजांनी घेतला. एक चांगली पार्टनरशिप त्यांनी बिल्ड केली होती. चला टॉससाठी या दोन्ही टीम शेतकरी आणि त्याचबरोबर दानवा ब्रदर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. दानवा ब्रदर्स आणि त्याचबरोबर शेतकरी संघ आदरणीय अमितजी पवार सरांना विनंती करतोय आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. एक सुंदर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. त्यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. पवार इलेव्हन टीमचे प्रोप्रायटर आपण पाहतोय. संघमालक त्या फ्रँचाईजचे आपण पाहतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन दानवा ब्रदर्स आणि त्याचबरोबर शेतकरी टीम कॅप्टन चला लवकरात लवकर या टॉस बॉक्समध्ये. सर्व दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर या. धर्मा ब्रदर्स टीमचा कॅप्टन आणि शेतकरी टीमचा कॅप्टन चला लवकरात लवकर या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे.
धानोआ ब्रदर्स टीमचे कॅप्टन लवकर चालू करूया. चला टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूला धानोआ ब्रदर्स आणि शेतकरी या दोन टीममधील ही बॅटल आपण पाहणार आहोत. एका बाजूला अमितजी पवार सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर 11 संघाचे प्रवर्तक. टॉस या ठिकाणी केला जातोय. धानोआ ब्रदर्स टीमचा कॉल असेल. काटाचा कॉल केला आहे, छापा आला आहे. विनंती करतोय अमनजी पवार सरांना आपण मुख्यमंचावरती स्थानापन्न व्हायचं. जास्त काही विचारणार नाही. टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅट फर्स्ट. ऑल द बेस्ट. टॉस या ठिकाणी जिंकला आहे शेतकरी संघाने. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना मैदानामध्ये सुरू झाला. सेकंड इनिंगसाठी मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय प्रमोदजी शिर्के सर. पालघर भूषण, ओट यू. थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतायत. अतिशय चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये दुपारचं सत्र आपण अनुभवतायत. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष सुस्वागतम. दरम्यान आपण पाहिलं तर टार्गेट सेट केले गेले. आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सिद्धिविनायक मासवन या टीमचे वहिले कर्णधार, माजी खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. वेलकम चंद्रकांतजी पवार साहेब. यावेळेला अप्रतिम चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला आहे. फिल्डर मात्र पाठीमागे धावतायत बॉलच्या, परंतु यावेळेला आपण पाहिलं तर खूप जीवाची आकांक्षा केली, परंतु बॉल काही मिळाला नाही. स्वतः ओनर त्या ठिकाणी जरूर धावत होते. नचिकेत तांबडी यांना आपण पाहत आहे ज्या पद्धतीने त्यांनी जीवाची आकांक्षा केली होती. अतिशय चांगला फटका खेळला आणि 5 रन 2 बॉलच्या समाप्तीनंतर. एकंदरीत 3 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवर 1, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर चौकार. सुरुवात तर चांगली झाली. टार्गेट सेट केले गेले 62 रनचं, 62 धावा. काल फक्त 36 व्यतिरिक्त जर आपण पाहिल्या तर 50, 55, 60, 70, 72 अशा धावा होताना पाहायला मिळतात. यावरून क्वालिटी क्रिकेट. क्लीन बोल्ड, सुपर लाईन अँड लेंथ. फर्निचर डिस्ट्रॉयड केलं गेलं आणि बॉलने म्हटलं असेल या वेळेला अप्रतिम स्टंपची गळा भेट घेत फलंदाज बाद. षटक क्रमांक पहिला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत 6 वर जाऊन पोहोचले गेले. सनी दळवी त्यांना आपण पाहतायत. एक लेदर बॉल क्रिकेटचं जरूर आपण पाहतायत. थोडाफार का होईना परंतु अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी. एक चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये सूर्या प्रीमियर लीगचा थरार रंगताना पाहायला मिळतोय. ज्या व्यासपीठावर राखीजी तुमाडा साहेब पाहायला मिळत आहेत या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत. अमित पवार यांना आपण पाहू शकाल. आता चाहूल आहे ती मासवन प्रीमियर लीगची. स्वतः पवार 11चे ओनर आहेत. आज अतिश पवार यांना सुद्धा आपण पाहतायत मॅचचा आनंद घेत असताना. आदरणीय सन्माननीय दत्तात्रयजी खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सूर्या प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत. क्लीन बोल्ड लगातार या वेळेला खूप चांगली गोलंदाजी करत असताना भूषणला पाहत आहेत. दोन्हीही फलंदाज क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
62 धावांचा पाठलाग करताना ज्या पद्धतीने गोलंदाजी केले भूषणने अप्रतिम. जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर नचिकेत तांबडे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल असं ते मैदानातून हातवारे करून दाखवत आहेत. ती स्फूर्ती दिली, ती ऊर्जा दिली. कपिल पाटील यांना आपण पाहू शकतायत. अगदी थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा लंच टाइम असेल. मेहुल पाटील या ठिकाणी जॉईन झालेत. विशेष सहकार्य करण्यासाठी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहतायत ही एंटायर टीम. सूर्या प्रीमियर लीग सीझन 5चा हा थरार आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुंदर असं मैदान, हिरवीगार झाडं आणि सपाटीकरण मैदान नंदनवन आहे. चांगला फटका त्याला आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. जर हा चेंडू कदाचित लेफ्ट हँडला जर चिकटला असता तर कदाचित एक सुंदर कॅच कॅरी होऊ शकला असता, परंतु अशा प्रकारचे झेल मात्र आपण पाहतायत झेलले जात नाहीत, तर डेफिनेटली चिपकले जातात हातावर. आणि अशाच प्रकारचं मात्र यावेळेला कधी कधी आपण पाहू शकता हा प्रसंग ओढला जातो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 6वर. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं. 62 धावांचा पाठलाग करताना आत्तापर्यंत आपण पाहताय 6वर धावसंख्या जाऊन पोहोचले. 30 बॉल आणि विजयासाठी 56 रनची आवश्यकता आहे. 30 बॉल आणि 56 रन हे सामन्याचं समीकरण स्वप्न उराशी बाळगून सूर्या प्रीमियर लीग खेळण्याचा धाडसी निर्णय प्रत्येक खेळाडू घेत असतो. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात, आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालंय. गणेश भुईर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 2 फलंदाज. प्रथमेश आतापर्यंत आहे. सनी लवकरात लवकर बाद झाला. ऋषीला आपण पाहत आहेत. तर पार्टनरशिप जेव्हा होते ना, 42 धावांची जशी पार्टनरशिप प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून कैलाश धडपीला आपण पाहिलं होतं. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि त्याला सुरेख साथ दिली होती रोहन यांनी. पहिलाच बॉल डॉट. गोलंदाज गणेश भुईर उजव्या हाताने राऊंड द विकेटने येतोय. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. लेग बाईचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावर. टेनिस बॉलला क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर मध्यंतर पावसाचा व्यत्यय, भरपूर मात्र शेतकरी बांधवांचं नुकसान आणि मैदानंसुद्धा खुली झाली नव्हती. यावेळेला वेगळ्या स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लॉंग स्टॉप रिझनला चेंडूला स्टॉप केलं आहे. तत्पूर्वी सिंगल मेल. चांगली फिल्डिंग. योगेश धडपीला आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8वर जाऊन पोहोचले गेले. सिंगल डबल येत आहे धावा, परंतु 62 धावांचा पाठलाग करताना एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जरूर खेळावं लागतं. क्रिकेटच्या मैदानात शार्प माइंड राहावं लागतं. अतिशय सुंदर दर्जाच्या ट्रॉफीज आणि त्यामध्ये क्रिकेटचा हा फेस्टिवल. ऑन साईडला थोडेसे स्लिप झाले, त्या ठिकाणी बॅलन्स जरूर यावेळेला आपण पाहिला तर थोडाफार कुठेतरी खालावला गेला होता. कंट्रोल नव्हतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे प्रत्येकजण, प्रत्येक खेळाडू आपल्या डिक्शनरीमध्ये फिट करून ठेवतो, कारण क्रिकेट हा आमचा मान आहे. क्रिकेट आमचा सन्मान आहे. क्रिकेट आमचा अभिमान आहे. क्रिकेट आमची धडकन आहे. तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे. ऑन साईडला कडक शॉट पाहायला मिळतोय. क्लास फटका. सरळ चेंडूला यावेळेला भिरकावून दिलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 4 रन चौकार. प्रथमेश
बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे, टायमिंग साध्य करतोय, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट. हुक केलंय, शफल झालंय, तगडा स्ट्रोक आहे. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6, मॅसिव्ह हिट. फ्लातून टायमिंग, जणू काही या बॉलला पंख फुटले आणि या बॉलला लँड केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. SPL षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते आता 2 षटकांच्या अखेरीस 19 रन. आता विजयासाठी 43 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 43 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया DJ ब्रेक. अगदी आत्ताच आमचे DJ ऑपरेटर या ठिकाणी सज्ज झालेत, सेटअप करतायत. आणि मनोज आरज जर असते तर एक वेगळ्याच स्टाईलमध्ये त्यांचा जरूर जलवा पाहायला मिळाला असता. मन फ्रॉम कुंजे, कदाचित मासवन प्रीमियर लीगला त्यांची जरूर आपण पाहणार आहोत, समालोचन ऐकायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचली गेले. साई भोईर यावेळेला उपस्थित होत आहेत, या स्पर्धेचे अध्यक्ष. 24 बॉल आणि विजयासाठी 43 रनची आवश्यकता आहे. रोशन गोवारी. चला, टायमिंगच्या बाबतीत सहकार्य करा. मॅच क्रमांक फक्त सुरू आहे 4. अजून 4 सामने आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळवायचे आहे, त्याची दखल घ्या. पहिली मॅच वगळता अनुक्रमे आता 5वी मॅच सुरू आहे, परंतु 4च मॅच आतापर्यंत आपण पाहत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न त्या बॅटच्या रडारमध्ये आला नाही आणि खूप सुंदर पद्धतीने जयेंद्र पवार गोवारी यावेळेला कोणतीही चुकी करत नाहीये. जयेंद्र गोवारी एक आक्रमकतेचा सितारा आहे, उजव्या हाताचा हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. आणि जयेंद्र गोवारीच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. बॅक टू द डगआउट, गॉन. तनिष फायटर्स टीम चहाडे आता थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते, फाईट करते, परंतु भावेश सरफसारखा बॉब यावेळेला आपण पाहू शकतायत न्यू बॅटर. अगदी हसता खेळता हा खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. कोणत्याही प्रकारचं प्रेशर न घेताना चांगली बॅटिंग करण्याची कला या खेळाडूकडे आहे. भावेश सरफ. तर गोलंदाज आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रोशन गोवारी आपल्या गोलंदाजी मार्कवर पहिली सफलता प्राप्त करून संकेत देतोय की सहजासहजी आम्ही इथे हार मानणार नाहीये, मी विकेट टेकर गोलंदाज आहे. कारण एखादा गोलंदाज चांगला लयबद्ध होतो, खूप मेहनत घेतो, जीवाची आकांक्षा करतो, अशा वेळेला त्याच्या संघ सहकाऱ्यांचं योगदान असणं तेवढीच गरजेची गोष्ट आहे. आणि ते जयेंद्र गोवारीने केलं. हलक्याशा हाताने डबल माइंडमध्ये जरूर होता. भावेश सरफला आपण पाहतायत, चांगल्या बॉलची या वेळेला जरूर हाताळणी केली आणि सरळ चेंडू लॉंगस्टॉपचा फिल्डर योगेश दळवी पुढे सरसावत असताना कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. 2 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3. धावसंख्या जर आपण पाहिली तर 19. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न पंचांनी सांगितलं. लेक्सम पिचिंग आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर परफेक्ट डिसिजन आपल्याला पाहायला मिळतं. एक थोडासा दबाव हटवणारा फटका खेळण्याच्या दृष्टिकोनातून जरूर एक इच्छाशक्ती प्रबळ केली होती की एक मोठा फटका येईल, जोखीम पत्कारू आणि पत्कारावी लागते जोखीम. आयुष्यात कधी कधी जोखीम पत्कारा. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. मिस टायमिंग स्ट्रोक त्यावेळेला आपण पाहताय जणू काही स्टम्प्स माईक आहेत त्या ठिकाणी. यार असा मात्र शब्द येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र निराश. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत आत्तापर्यंत 4. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 20 आणि 20 बॉलमध्ये धावा हव्यात त्या 42. रोशनचा हा बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. मिस्टर प्रथमेश टेक्निकली साऊंड खूप चांगली मिडल ऑफ दी बॅटने चेंडू कनेक्ट करताना पाहायला मिळतो.
अशा प्रकारचे बॉल कधी कनेक्ट होतात ज्या वेळेला तुमची प्रॅक्टिस असते, नजर असते त्या बॉलवर परफेक्ट, आणि अशा वेळेला तुमचं फुटवर्क जेव्हा काम करतं ना त्यावेळेला अशा गोष्टींचा जरूर अद्यावत करावंसं वाटेल की मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत आहेत फलंदाजाचे. ऑन साईडला या वेळेला आपण पाहतायत जबरदस्त प्रहार केला गेला. बॉटम हँडचा काय वापर केलाय. हा फटका 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहता येईल. आणि सरळ चेंडूला फेकून देत असताना 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर भावेश सरफ आपल्या संघाला घेऊन जातोय. तनिष फायटर्स चहाडे 27 या धावसंख्येवर. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 35 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 35 रन. रुपेरी वालू सोनेरी लाटा जावं माझं वर्थ करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा जावं माझं वर्थ करतय. कोणे देशीने कोणे गावीने सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशीने कोणे गावीने सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशीने भूषण जाधव पुन्हा एकदा बॉलर तयार. फुलटॉस बॉल. संधी होती पुरेपूर, परंतु या वेळेला विकेट किपर कोणती मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रथमेशला परतावं लागेल. भूषण जाधवच्या हाती एक सफलता लागली आणि योगेश धडपी जात आहेत. आणि योगेश धडपी सांगतायत की नशिबाने साथ दिली तुला, अन्यथा हा षटकार किंवा चौकार आला असता. परंतु थँक्स म्हटलं असेल प्रथमेशला, मिस्टर भूषण जाधवने, कारण पुरेपूर संधी होती या बॉलवर. विकेट डाऊन. स्वप्नील दळवी, उंच सकल बांध्याचा टॉल मॅन. या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे, नो डाऊट अबाउट इट. अपकमिंग यंग टॅलेंट. चांगले हाईट आपल्याला पाहायला मिळते. जरी सडपातळ बांध्याचा असला तरी या खेळाडूच्या त्या शरीर यष्टीकडे जाऊ नका. खूप काही गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद आहे. चांगला बॉल होता आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढल्या. ऑन साईडला डिप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28. 28 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. विजयासाठी अजून सुद्धा 34 रनची आवश्यकता आहे. भूषण जाधव चांगली लाईन अँड लेंथ आतापर्यंत मेंटेन केले गेले. पहिला बॉल तर आपण पाहिला फुलटॉस बॉल होता, परंतु दुसऱ्या बॉलवर खूप चांगली लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. मजबूर केलं होतं स्वप्नील दळवीला त्या बॉलवर खेळण्यासाठी. समजा बॅलेन्सिंग आहे. दोन्हीही टीमकडे अजून सुद्धा 50-50% चान्सेस जिंकण्याचे आहेत. फुलटॉस बॉल होता. या वेळेला व्यवस्थित शॉटला कन्वर्ट करू शकला नाही, परंतु अप्रतिम हा झेल पाहायला मिळतोय. अनबिलिव्हेबल. एक्सलंट फिल्डिंग. साई बाबा माझा साई बाबा तुझी लीला ही अपरंपार. साई बाबा माझा साई बाबा तुझी लीला ही अपरंपार. ओढ लागली भेटीची तुझ्या बाबा वारे तुझा दुर्बार. या तो शिर्डी नगरी भरले बाबा तुझाच यो दरबार. ओढ लागली भेटीची तुझ्या बाबा वारे तुझा दुर्बार. या तो शिर्डी नगरी भरले बाबा तुझाच यो दरबार. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ज्या खेळाडूकडून खूप मोठं एक्सपेक्टेशन होतं, अपेक्षा होत्या, परंतु या वेळेला आपण पाहू शकताय त्या अपेक्षा भंग झालेत. भावेश सरफ, वरुण जाधव. आता मात्र बंधू वर्सेस बंधू एकमेकांसमोर. जसं प्रणय जाधव आणि साहिल जाधव
हे दोन बंधू आपल्याला पाहायला मिळतात. आज साहिल जाधव आमच्या स्कोरिंग ते यावेळेला अपडेट देत असताना पाहायला मिळतात. त्यांचीसुद्धा खूप चांगली आकडेवारी पाहायला मिळते. अगोदर मिलन पंजाबी यांना आपण सातत्याने पाहत आहेत. अतिशय चांगली स्कोरिंग, चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. डॉट बॉलचा राजा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. खूप चांगली गोलंदाजी करत असताना टप्पा अचूक पद्धतीने बॉल फेकून झाले ते 4. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28. चौथं षटक हे प्रगतीपथावर. बॉल आहेत 14 आणि 14 बॉलमध्ये अजूनसुद्धा 34 रनची आवश्यकता आहे. 14 बॉल 34 रन. चांगला बॉल ह्या वेळेला 2 पायांच्या अगदी मधोमध बॉल पिच होताना पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू कैलाश तळपे यांच्या हातामध्ये चेंडू निघून गेला. विथ द बॅटने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देत असताना त्याच्या बॅटमधून धावांचा वेग खूप मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळाला. बाळा या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय विकेटकीपरच्या भूमिकेत आहेत. फटका मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. मिस टायमिंग स्ट्रोक तर आहे. डीप बॅक पॉइंटला फिल्डर चेंडूचे फेक करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स मिळतील. या 2 रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30. आता विजयासाठी 12 बॉल आणि 32 रनची आवश्यकता 16च्या ॲव्हरेजने खेळावं लागेल प्रति षटकामागे. चांगली मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का? घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आपल्या भिवंडीचा अभिमान मॅन फ्रॉम गोरसई भावेश पवार. DJ Rajesh in the band. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. भावेश पवार ISPLचा पहिलाच गोलंदाज मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरणारा आपण पाहू शकलात. पुन्हा एकदा ISPLची निवड बऱ्याच खेळाडूंची आपण पाहिली तर झालेली आहे. काही खेळाडूंच्या पदरात नैराश्य. एक मोठा स्टेज मिळाला आहे. नुकतीच BMW आपण पाहिली तर बाईक जी मिळाली 3 ते 4 लाखाची बाईक असावी आणि ती मॅन ऑफ द सिरीज आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले. आता 12 बॉल आणि 32 रनची आवश्यकता आहे. 1 ते 2 मोठे फटके आले स्वप्नील दळवीच्या बॅटमधून तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील. तनिष फायटर्स चहाडे. आणि हीच ती वेळ असते ज्यावेळेला संघ संकटात सापडतो, त्यावेळेला तुम्ही वर्चस्व गाजवता, त्यावेळेला तो इतिहास लिहिला जातो. सर बॅटचा वापर तर केलाय, फोर्स केलाय या बॉलला, परंतु स्वप्नील दळवी पियुष त्या ठिकाणी कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. स्वप्नील दळवीचा हा अप्रतिम झेल टिपत सेलिब्रेशन टाइम. विकेट डाऊन. ऋतिक सातवीला आपण पाहतायत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक ऑलराऊंडर आहे. 8व्या क्रमांकावर त्याला प्रमोट केलं गेलंय. ऑन साईडला खेळलाय. जरूर फिल्डर त्या ठिकाणी दूर आहेत. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी कॉलिंग आहे आणि फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट होतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. चांगला कमबॅक शेतकरी राजाच्या संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. कालचा दिवस आपण पाहिला तर अतिशय चांगल्या पद्धतीने 2 मॅचेस जरूर खेळले, परंतु दोन्ही मॅचेसमध्ये काही पराभवाची विजयाची चव चाखायला मिळाली नाही. पराभवाची चव चाखायला मिळाली, परंतु आता हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा एक
प्रामाणिक प्रयत्न करतायत. चांगला बॉल होता, वेग होता, वेगेबरोबर वाईट यॉर्करने या चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकतायत. चांगली गोलंदाजी, टप्पा अचूक पद्धतीने जर असेल तर फलंदाज कोणताही असो, मात्र तुम्ही त्याला बीट करण्याची क्षमता ठेवू शकता आणि तेच आत्तापर्यंत वेगवान गोलंदाज गणेश भोईर करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. वेगेबरोबर नियंत्रण काय आहे, जबरदस्त लाईन अँड लेन्थचा राजा, वेगेवरचा सुलतान असं म्हणायला हरकत नाही आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 32 या धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ झालाय. 8 बॉल आहेत, 8 बॉलमध्ये 30 रनची आवश्यकता. ऋतिक सातवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. हा बॉल जर आपण पाहिला तर हलकासा लेग स्टंपच्या बाजूने निघून गेलाय का, पंच मात्र यावेळेला वेट करतायत. यस, व्हाईट बॉलचा इशारा. सॅक्रिफाईस विकेट जरूर केली ऋतिक सातवीने. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 रन. 4 बॉलच्या समाप्तीनंतर घेऊया या विकेटच्या निमित्ताने एक छोटासा डीजे ब्रेक. मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आम्ही जुली गोदे गमला लग्नाचे वचन राजाची राणी ते बनवे राजाची जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणशील. व्यासपीठावर चंद्रकांत पवार साहेब यांना आपण पाहताय. सिद्धिविनायक मासवण टीमचे जुने जाणते खेळाडू. आता ते हे खेळ पाहून म्हणत असतील, त्यांच्या माइंडमध्ये विचार येत असतील, ते दिवस त्यांना आठवत असतील. जर पूर्वीचे दिवस असे असते तर आम्ही रणजीसुद्धा खेळलो असतो, इंटरनॅशनल क्रिकेटसुद्धा खेळलो असतो, परंतु आता दिवस बदलले. चांगला फटका तर आहे ऑन साईटला, जमिनीलगत. ग्राउंड स्ट्रोक अप्रतिम. पियुष पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने साहिल जाधव आम्हाला दर्शवत आहेत आणि मेहुल पाटील सांगतायत या वेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 28 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये 28 रन हे सामन्याचं समीकरण. खोलवर चेंडू होता ऑन साईडला. मनगडाचा वापर करत असताना 1 रन तर मिळेल. गणेश स्वतः खूप चांगले एफर्ट घेत असताना पाहायला मिळतोय. प्रचंड मेहनत क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला घ्यावी लागते. तर 6 बॉल शेष राहिलेत. ज्या पद्धतीने 6 बॉलमध्ये अजून धावा हव्यात त्या 27. 6 बॉल आणि 27 रन हे सामन्याचं समीकरण. जवळजवळ आपण पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीने आयोजन, नियोजन, पारदर्शकता या स्पर्धेची आपण डेफिनेटली पाहत आहेत. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. कारण स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून आपण विमानात बसलो असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला ते स्वप्न सत्यात साकार करावं लागतं आणि ते स्वप्न साकार करण्यामध्ये आयोजकांचा खूप सिंहाचा वाटा असतो. कारण आयोजन म्हणजेच फॅमिलीला वेळ कमी, आपल्या परिवाराला वेळ कमी असतो, वेळ कमी देतो आणि या मैदानाला वेळ जास्त देतो. आणि त्यामुळे आपण पाहू शकतात 1 ते 1.5 महिना आपला कामधंदा बाजूला सारून, काही आपण पाहत आहेत बिझनेसमॅन हे सुद्धा आपण पाहतात क्रिकेटचे प्रेमी असतात आणि अशा वेळेला कामधंदा पाहून किंवा सोडून सुद्धा आपण पाहत आहेत की या क्रिकेटच्या प्रेमापोटी हे मैदानात सातत्याने येत असतात. त्यामुळे या आयोजकांना मानाचा सलाम असेल. त्यांनी एक व्यासपीठ मिळवून दिले. पायावरचा बॉल होता, अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार बॉल. अंडरआर्म फेकी आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. विकेट नंबर 9, विकेट डाऊन. बिगड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार. 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 35.
संघाची धावसंख्या स्थिर राहिले. हळूहळू विजयाच्या पाऊल खुणा उमटत असताना पाहायला मिळत आहेत. प्रतिस्पर्धी संघाने अतिशय चांगला कमबॅक केला. शेतकरी राजा पहिले 2 ते 3 पराभव तुम्हाला लीग स्टेजमध्ये कधी कधी स्वीकारावे लागतात आणि त्यानंतर तुम्ही जे पलटवार करताना कंटिन्यू जिंकण्याचं ध्येय ठेवता, त्यावेळेला जे जिंकण्याचं ध्येय ठेवल्यानंतर काही जे प्रतिस्पर्धी संघ असतात 3 मॅचेस विन होऊन सुद्धा त्यांना पराभवाची चव चाखायला तुम्ही भाग पाडता. हे लीग स्टेजचा हाच फॉर्मॅट खूप मजेदार आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 36 वर जाऊन पोचले गेले. 36. पुन्हा एकदा कॉन्फिडेंटली फटका तर नाही आहे, परंतु जयेंद्र गुवारी, योगेश धडफी बॉलचा पाठलाग करतायत, चेंडूला स्टॉप करतायत. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38. 38 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिले या सामन्याची. या अगोदर आपण राहुलजी धानवा यांचा सुद्धा आवाज एक मॅच करिता ऐकला. बॅटची एज घेत योगेश धडपी त्या ठिकाणी आहेत, सर्कलमध्ये स्टॉप करतायत बॉलला. कैलाश धडपी बाळा याच्याकडे फेकतायत. सिंगल मिळेल. सिंगलने मात्र प्रतिस्पर्धी संघाला इफेक्ट काहीच पडणार नाही. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत शेतकरी राजा हा संघ. डॉटच्या माध्यमातून मात्र धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला गेला होता. 5वा बॉल डॉट आला आणि त्यानंतर 6वा बॉल हा डॉट येताना पाहायला मिळतो. अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलंय शेतकरी राजा या टीमने आणि प्रतिस्पर्धी संघ तनिष फायटर्स चहाडी टीमला पुन्हा एकदा चॅलेंज केलंय की तुम्ही सुद्धा जागे व्हा, जागते रहो चा यावेळेला जरूर इशारा दिला गेलाय तो शेतकरी राजा या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन.